आपल्या वेळेत केलं पाहिजे. एका बाईकडं वरण शिजायला टाकलं गॅसवर आणि त्या बाईला सांगितलं, बाई वरणाचा असा गोड ते सुगंध येतो ना, आणि सुंदर सुगंध आला, वरण चांगलं शिजलं, गॅस बंद करा. ती बाई म्हणली, माझ्या मालकाला 1.5 लाख रुपये पगार आहे, मी गॅस बंद करीत नाही. गेलं जळून. शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे समूळ. शिजल्यावर जाळ घालणं वरण जळून जात असते. आपण 2 तासाची मर्यादा आहे तितकं बोलायचं. कोणाला शुगर असते, लघुशंकेचा त्रास असते, काय असते, वेळेत आटपायचं. असो, एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे. काय ताकद या देशामध्ये, या पवित्र देशामध्ये. एक राजा होऊन गेला, तो वैष्णवी राजा, वैष्णवी. तुकोबरा का म्हणतात माझी वाणी परत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरतखेडकर सांगायचे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराणाचा जर गाढाभ्यास कोणी केला असेल तर वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरतखेडकर, आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा. पुराणाचा अभ्यास, पुराणाचा. या दोघांच्या नंतर असतील लोक, पण माझं नशीब खोटं म्हणून मला तिसरा सापडला नाही. माझं नशीब खोटं असं, मला सापडच नाही. मी वैकुंठवासी माधव महाराज मगरांना पाहिलं नाही, पण एका चांगल्या माणसाकडून मला 82-83 त्यांची लिखाणाची पानं सापडली. माझं नशीब तितकं कोड. फार अधिकारी व्यक्ती वैकुंठवासी माधव महाराज मगर. आणि वक्ते बाबा आता आत्ता जात राहिले. धर्मभास्कर, फार निर्वाळा कोड असायचा वक्ते बाबांचा, फार मोठा, फार मोठा. तर माधव महाराज मगरांनी मयूरध्वज राजाचे चरित्र रेखाटले. काय वानवात न पुरेवानी. मयूरध्वज राजा हा सत्यवादी राजा आहे, आणि या राजाची ख्याती पंढरपूरला पोचली. या राजाची ख्याती वाराणसीला, काशीला पोचली, ख्याती पोचली. आणि या दोन्ही देवांच्या रोज भेटी होत असतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. मागच्या वर्षी 24 तारखेला तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा होती पांडुरंगाची. हो, मी हे पुरावा तिथे दिलता, गिरिजेचा कांत. कारण पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा. चांगले घर आहेत तुमच्या इथे, त्या कॉलनीत रावणाला ओव्हरटेक केलेली घर आहेत, मस्त छान घर आहेत. बरे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तशी भेटावं. चांगलं आहे का नाही. माणसाची वृत्ती कशी असली पाहिजे माहिती आहे का. शेजाऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आपल्या अभंगाचं कडवं आहे, तो का म्हणे सुख परावी या सुखे. दुसऱ्याच्या सुखात आनंद वाटला पाहिजे. पण नेमकं ते झालं, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर पोटात डबा उठायला. याला सल नावाची बिमारी म्हणतात. जगात डॉक्टरच नाही या बिमारीचं औषध देणार. सगळ्यात मोठी बिमारी ही की त्याचं कोण चांगलं झालं असेल. आणि इथं तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सुख परावी या सुखे. आपल्याला पहिल्याच कडेवर बोलायचे, पुढे पुढे जाऊ आपण. हा मयूरध्वज नावाचा राजा पंढरपुरातल्या मालकाकडे आणि काशी विश्वनाथाकडे भगवान शिवजीकडे ख्याती दोघांनी चर्चा केली. मयूरध्वजाची चर्चा फार चालली म्हणे, चला आपण 2 जण जाऊ. आणि त्याच्याकडे गेले. मयूरध्वजाच्या घरी सामान्य वारकऱ्याच्या रूपात ही देवता गेल्याच्या नंतर पायघड्या टाकल्या, बसायला आसन टाकलं, पाद्यपूजा केली, गंधाक्षदा पूजन केलं. जसं मी या दोघा तिघांकडे गेल्यावर जसा सत्कार तसं केलं. बसला आदरात तिथे. राजन, आम्हाला जेवायला पाहिजे. काय मागता? इच्छा भोजन मागून टाका. पूर्वीच्या काळातलं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण हे सायासाच होतं. सायासाचं जेवण अट्टाहासाच होतं. आता देव खाऊ देईन म्हणून पुरणपोळ्याचं. आणि पुरणपोळी इतक्या सायासाचं, इतका वाटाघाटीचं, इतकं महिलेची परेशानी होती त्या. आणि ती पुरणपोळी सगळ्याला येत नाही. मला पाहिल्या कळती कोण्या बाईला पुरणपोळी येते. हो, बऱ्याच बायकांच्या पोळ्या तुर्कस्तानात पुरण, अरबस्तान, कोरडफट. खालचं पाखाड तव्याला चुटकलं, सराट्याला वरचंच पाखाड आलं. मिळत नसतो ते, काय नाही, सगळ्यांना येत नसते. काहींना अन्नपूर्णेची कृपा असते, सुग्रण असतात. काही सुग्रण येत उदार नसतात. वजे हातात 5-6 धरले बाईनं, टाकू का एकच टाकायला म्हणलं, दसू दे निचुते हाताला, पोट दिन बदा बदा भूक लागली. काही वाढायला नसतात उदार. काही सुग्रण पण वाढत नाही. काही सुग्रण बी असतात आणि वाढायला. घ्या जेव्हा. ह्या महाराष्ट्राच्या मातीची फार ताकद आहे. ह्या पवित्र देशात एवढी मोठी ख्याती. मी नेहमी सांगत असतो, भारत देश असा इतका पवित्र देश आहे की या पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात 11 प्रकारची माती नाही. ती फक्त भारतातच आहे. असा एकच देश आहे, त्या देशात 4 प्रकारची माती. एका देशात 2 देशामध्ये 2 प्रकारची आणि एका देशात 3 प्रकारची. पण 11 तत्वानं परिपूर्ण असणारी माती फक्त भारत देशात आहे. एकही देश नाही, फक्त भारत देश. 350 गंगा पवित्र सांगितल्या पुराणात. वारकरी संप्रदाय पुराणाला मानतो. वेदाची चेष्टा केली नाही, वेदानिंदी तो चांडाळ. शास्त्राची चेष्टा केली नाही, तो सुद्धा चांडाळ. पण वारकरी संप्रदायानं पुराण जास्त गळ्यात धरलं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून, पुराणाला जास्त कंठात धरलं. तर पुराणात वर्णन आलं 350 गंगापैकी 349 गंगा भारतात येतात.
किती भारत देश पवित्र. एकच फक्त पंढरपुरातल्या मालकाच्या सासरवाडीत गेली. नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 7व्या अवतारातली पंढरपुरातल्या मालकाची ती सासरवाडी होती. एकच तिकडं. पण 349 पवित्र गंगा भारतात, 11 तत्वानं परिपूर्ण जमीन भारतात, 2734 उपनद्या भारतात. 2734. मी 7वी शिकलेला आहे. 2734 उपनद्या आहेत. मोबाईल खतके आहेत ना तुमच्याकडे, अशी इचकी जाण घरी गेले भिताडासारखे मोबाईल आहेत तुमचे. मुक्काम पाड्यात अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. मग नशीब खोटं आहे. मी मला नाही जौकन मला, मी नाही खोटं बोलणार. हा, पंढरपुरातला मालक मला हिऱ्याचा देईल, त्याला त्याबद्दल काय नाही. पण आता कशाला घेऊ? 90 वर्ष लुगडं घातलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता? त्याच्यामुळे आता नाही, आता याच्यातच बसाल. आता दुसरा घ्यायचा नाही. विठाला सगळं दाखवतो तो मोबाईल बघा. 2734 उपनद्या, 349 गंगा भारतात. या भारताची ब्रीद आहे. वदंती सत्यम भवो, वदंती सत्यम भवो, वदंती सत्य भो. खरं बोलणं हे भारताचं ब्रीद आहे. दुसरं ब्रीद नम्रम वाचम शिरसा भयो. ती ब्रीद वारकरी संप्रदायानं स्वीकारलो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे दुसरं ब्रीद आहे. पण पहिलं ब्रीद आहे खरं बोलणे. या 2 देवता काही देवतेला घेऊन आल्यानं सांगितलं, राजा इच्छा भोजन पाहिजे. राजाला वाटलं पुरणपोळी नाही, आम्ही मागतो ते द्या. मला काय पाहिजे तर आधी वचन दे. राजाचं वचन घेतलं आणि ह्या 2 देवाईनं, पंढरपुरातल्या मालकानं आणि काशीतल्या मालकानं वचन घेतलं आणि मग राजाला सांगितलं, तुमच्या उजव्या मांडीचं मांस आम्हाला जेवणासाठी पाहिजे. कोण मागायला माहिती? हे 2 मालक. आणि काय सांगितलं, तुमची उजवी मांडी तुमच्या बायकोनं पोरानं कापायची आणि त्यांनी शिजून आम्हाला जेवायला द्यायची. वचन आधी गेलं. बायकोला सांगितलं, लक्ष्मी खरं बोलणारी माणसं आहेत. तेव्हा खोटं हे पूर्वजाला पत्नाला नेत असते. एकदा काय झालं माहितीये का? राजहंस आणि त्याची बायको, राजहंशीनच ना, राजहंस कावळीनी संग कशाला लग्न करी? शक्य नसतं ते, होत नसतं, शक्य नाही. राजहंसाची बायको कोण? राजहंशी. हे देवदर्शनाला तीर्थ भ्रमणाला गेले, हनीमूनला नाही गेले. हे तीर्थ वगैरे सरोवर बघण्यासाठी 2 जण गेले. खरं बोलायला पाहिजे माणसानं, खोटं नाही. मग हे फिरायला गेले, पण वापस येता येता यांना अंधार पडला. मग थांबा कुठं? तर कावळ्याच्या घरट्याला, एका कावळ्याला विनंती केली, दादा आजची रात्र थांबू देता का? तर कावळ्यानं सांगितलं, माझे हे 2-3 खोपे आहेत, हे सगळे पिल्ला आता उडून गेलेत, याच्यातलं एक घरटं रिकाम आहे, एका घरट्यात तुम्ही आजचे दिवस थांबा. रात्रभर थांबले आणि सकाळी कावळ्याच्या पोटात पाप आलं. खोटं नाही बोलायचं, पूर्वज पत्नाला जात असते. कावळ्याच्या पोटात सकाळी पाप आलं. कावळ्याने राजहंसाला घरट्यातून उठू दिलं. राजहंस पुढे गेला की राजहंसिनीच्या पुढे कावळा आडवा. मला जाऊ द्या ना. कुठे चालली तू? माझ्या मालकासोबत. ते नाही तुझे मालक, मी तुझा मालक. ती राजहंसीन तर हापकूनच गेली. बहीण कावळा कसा नवरा? माझे मालक तर राजहंस, हे कस काय? अहो थांबा ना. ते म्हणला थांब गेम काय नाही. इकडे सगळ्या पाहुण्याला स्वाऱ्याला बोललं तर खाऊन टाकू तुला. चालले. राजहंस म्हणलं काय करावं? राजहंसानं कोर्टात केस टाकली. वकील पाहिला. कावळ्यानं वकील लावला आणि कावळा हारला. वकील साहेबांनी जजच्या पुढे न्याय दिला. जजनं न्याय दिला की राजहंसाची बायको राजहंशी नसती, कावळ्याला नसती. पण कावळ्यानं पुढच्या कोर्टात अपील केलं आणि पुढच्या कोर्टात गेल्यावर कावळ्यानं वकिलाचे कानं जास्त भरले. शक्यतो कावळे बोलण्यात चतुर असतात आणि कावळ्यांनाच चांगले वकील भेटत असतात. हे बी कधी कधी लक्षात ठेवा. हो, इथं कोणी असेल तर कोणी अंगावर घेऊ नका बरं का. वक्त्याचं दुकान ही रेडीमेड कपड्याचं असते. मी काय तुमच्यासाठी कपडे शिवायला रिकामा नाही. कोणाच्या अंगाला शर्ट बसला असेल ते आता आला ओघा ओघात. हो, मला काय, माझं मी बोलायला. हो, तुमचा माझा काय बांधाल बांध थोडं तुमचं इचकायला. मी माझा पुरावा सांगतोय. वरच्या कोर्टात कावळ्याने वकील लावला आणि वकिलाला सांगितलं, वकील साहेब राजहंशीन माझीच बायको झाली पाहिजे. वकील म्हणले, अरे मूर्ख आहेस का काय रे तू? राजहंशीन तुझी बायको कशी होईल? तू कावळा कावळा, राजहंशीन राजहंशीन. ते म्हणला, बरं ऐका ना, तुम्हाला माहिती आहे का माझ्यात काय ताकद आहे? मी काळा असू द्या, मला एक डोळा नसू द्या, मी घाण खाऊ द्या, पण मला एक मान आहे, पितर आपलं ऐकत येत. पितर आपलं ऐकत येत. कोरोनात तुमचं कोण कोण मेलं? तर वकिलांनी सांगितलं, माझी आजी आणि आजोबा गेले, माझे आई वडील गेले आणि विशेष म्हणजे माझा साडू आणि मेहुणी गेली. हे वकील ते चौघायचं नाव सांगितल्यावर रडलं नाही, साडूचं मेहुणीचं नाव सांगितलं टपटप रडलं. ते गळ्या भोवतालचं नातं असतं ते जरा. हो, माझी आई आणि वडील गेले, माझे आजोबा आणि आजी गेली
आणि विशेष म्हणजे माझे साडू आणि मेहुणी गेली. असं वकील त्यावेळेला थोडंसं रडलं जास्त. तर कावळ्याच्या लक्षात आलं, घेरला रे वकील आहे. तर कावळ्यानं सांगितलं, किती दिवस झाले जाऊन? गेले कोरोनामध्ये, पहिल्या लाटीतच गेले. कधी फोन वगैरे? काय बोलता कावळेराव, वरून कसा फोन येईल? पण तुमची साडू आणि मेहुणी, तुमची आजी आणि आजोबा, आई आणि वडील मला दाखवता येते. तो मान आम्हाला आहे, पण निकाल आपल्या बाजूने लावा. राजहंशी आपली झाली पाहिजे. मयूरध्वजाचं चरित्र सांगायला खरं बोलणारी माणसं किती अधिकारी असतात आणि खोटे बघा किती अधिकारी. आपल्या बाजूने निकाल लावा, काय हरकत नाही, ठीक आहे. काय जे साहेबाला घडवलं असेल त्या वकिलानं देव झाले. हो, माझ्या डोळ्यात देखता एक निकाल चुकीचा पाहिला मी. येलदरीच्या तळ्यातून 5 किलोचा मासा पकडून आणला, माशाचं मधलं सगळं काढून टाकलं, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं आणि न्यायाधीशाच्या घरी भाजी नेणारा माणूस त्याच्या त्या भाजीच्या पिशवीत ते मासा दिला आणि न्यायाधीशाच्या पत्नीनं ते मासा पाहिला आणि त्याच्यात एक प्लॅस्टिकमध्ये चिठ्ठी होती, कृपया मालकीनबाई मालकाला सांगा निकाल आमच्या बाजूने लावा. 47 पानाचा निकाल विरोधात होता. तो सगळा निकाल नालायकाच्या बाजूने लागला. खालच्या कोर्टात मुक्त झाले आणि जो मुक्त खालच्या कोर्टात झाला तो तिरुपतीला गेल्याच्या नंतर श्रीशैलमच्या डॅममध्ये तिथं जाऊन जे खाली गेला 19 वर्ष झाली, अजून नाही वर आला. खालच्या कोर्टात देऊन घेऊन निकाल लावता आणि वरच्या कोर्टात जमतच नाही. त्याचं कोर्ट लयच भारी आहे, तिथं काय नाही चालत. न्यायाधीशानं आपलंसं केलं आणि न्यायाधीशानं वगैरे सर निकाल देऊन टाकला. कावळ्याची बायको राजहंशी, काय रड राजहंस, ढसा ठसा ठसा रड विचार. न्यायाधीशाचा निकाल म्हणल्यावर काय निघालं ते. येतो म्हणला सगुना, सगुना नाव होतं तिचं. येतो म्हणलं, येतो येतो म्हणलं, या म्हणले. कावळ्याच्या सोबत चालता चालता तिनं सांगितलं, कावळे दादा. तू म्हणला दादा म्हणाली, नवरा आहे तुझा? ऐका ना म्हणे, मी होते तुमची बायको, पण मी सरबरास होती का तुमच्या इथं? काय पाहिजे जेवायला? मला जे जेवायला लागते ते तुमच्याकडे नाही ना. ती काय खाते? आणि कावळे काय खाते? कावळे ढोपरा, कंकर तितीरा, राजहंस चारा, मुक्ता फळे. जखम झालेल्या जनावरांची जखम खाणारा कावळा. तितीर नावाचा पक्षी खडे खातो, पण राजहंस मुक्ता फळ खातो. हो, 6 पक्षी आहेत, अजून बाकीचं खातच नाही. पोपट त्याच्या जिभेला अर्घ्या नावाच्या काडीनं 3.5 महिने उपाय केला की ते 7व्या महिन्यात रामराम घालतो पोपटे, पण आळ्या खातो ते पोपट राघू. हा, हे नाही हे नाही हे नाही, राजहंस नाही. तिनं सांगितलं तुम्ही मला खाऊच घालू शकत नाही, मला काय सांभाळू शकता? मोकड्या बस म्हणला, लोकाय देखता तर चल ना. पण कावळा निघता निघता वकील साहेबांनी शेपूट धरली. म्हणले ते आपले आई वडील, आपले आजोबा आजी ते नाही दाखली तरी चालतील, पण साडू आणि मेहुणी कधी दाखवतो? नाही म्हणला, 6 जण दाखवतो, इकडे या. वकिलाला जवळ बोलिलं आणि एका नालीत डोकावून पाहायला लावलं. आखूड ज्या आळ्या आहेत का अशा बारीक बारीक शेपटीच्या, तुमची आजी ना आज आहेत. जरा अशा थोड्या लांबलेल्या आळ्या आहेत का, तुमचे वडील आणि आई आहेत. आणि ज्या तरतर करायला आहेत का 2 आळ्या, ते तुमची मेहुणी साडू आहेत. वकील म्हणला, नालायकच का काय? माझे पूर्वज अशा आळ्या कसे होते? लोभावरी ठेवून
देववासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, भजन्यानं असा पुरावा दिला की कोटीची नोट, कोटीची नोट, 1 कोटीची नोट, कोटी असा पुरावा पाहिजे. एकदा काल्याच्या कीर्तनात कीर्तन करू लागलो आणि भगवान गोपीच्या घरी गेले आणि भगवान वापस आले. तर यशोदेने विचारलं, कृष्णा वापस काऊन आला रे? म्हणले गोपी घरीच नव्हती. तू लगेच एक जण प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. म्हणलं काऊन रे? मोबाईल नव्हता त्या गवळणीला, तो फोन करून जायचं असतं ना. सुंबळ्या असं म्हणत असतात का काही पण? अपमान आहे तू संप्रदायाचा, नालायक काही पण. लोभावरी ठेवणी हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. अरे असा न्याय देणार तू माणूस, तुझे पूर्वज नरकाला जाणार तर कुठं? बघा मयूरध्वज राजा पत्नीला सांगितलं, लक्ष्मी हे बाळा कापा मांडी, आणि धरला करवत, 1 मूठ पत्नीनं आणि 1 मूठ मुलानं. कापणार तेवढ्या अवकाशात पत्नीनं सांगितलं, महाराज इकडे या. महाराज पंढरपुरातले मालक कंकाश. शेवटचा पुरावा आता पुरे झालं, बस झालं, जास्त नको. जवळ बोलवलं, चल द्यायचं. बर बर, हो भंडारा झाला की मला फुका. विठाला घेतो 10-5 मिनिटं, काय काय तुम्ही एवढं करायले, मग काय मीटर जळायले. आणि हे जाळायचं का ठवाचं पंढरपुरातल्याच्याच हातात आहे. त्याच्या मनात आल्या उद्या निरोप याचा वाळू महाराज असं होतं ना. आपल्या हातात काय, साळुंकी मंजुळ बोलत शिवानी बोलविता धनी, सगळी ताकद त्याची. मी काय बोलतो, मी स्टेजच्या बाजूला गेलो की येडा बाळ्यांनी सारखाच, मी फक्त इथं असलो की बासरच्या माऊलीची कृपा, मग बोलतो बाळ्या चुट चुट विठाला महाराज. तुम्ही माझ्या मालकाचं शरीर कापता, तुम्हाला माहित आहे स्त्रीचा हक्क आहे. तर पंढरपुरातला मालक आहे, देव चतुर देव चतुर, किंवा चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तूची विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी? महाचतुर. त्यानं सांगितलं, बाई डावांग स्त्रीच आहे, उजवा पुरुषाचं आहे. काहीच चाललं नाही. मुलाला सांगितलं, मुलगा जवळ आला आणि त्या 2 देवाला सांगितलं, महाराज माझ्या बाबाचं वय झालंय 65, त्यांचं मांस थोडं कठीण असेल, माझं कवळं मांस आहे, माझं खाता का? त्या दोघांना सांगितलं, तुला वचन कळतंय, तू आणि तुझ्या आईनं बाबाची मांडी कापायची, दोघांना स्वयंपाक करून आम्हाला द्यायचं, असं वचनबद्ध तुझ्या बाबाला केलंय. आणि काय कवळण करकरी निबरण फिबर काय सांगायलास तू? झालं का? आईनं एकीकडे मूठ धरली आणि मुलाने एकीकडे मांडी कापणार. तेवढ्या अवकाशात दोन्ही प्रगट झाली, मूठ धरली. आणि काशीतल्या मालकाने आणि पंढरपुरातल्या मालकाने मयूरध्वजाची कडकडाटून मिठी मारली, कडकडाटून. वा, वैष्णवांची धुरा सांभाळतो, पण जीव गेला तरी हरकत नाही, पण खोटं बोलत नाही. ही वारकरी संप्रदायातली लोक आहेत. काय वानो आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. 2-2, 4-4 मिनिटाचे 2 प्रसंग सांगतो. संत शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा आणि सावताबाबांचा समाधी सोहळा थोडासा 5-5 मिनिटं उल्लेख करतो. पंढरपुरातल्या मालकाचं भजन नामदेवरायानं केलं. नामदेवरायाचा अधिकार इतका मोठा होता, इतका मोठा अधिकार. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे आपल्याला पुरावा पाठ आहे. पण लक्षात घ्या, एके दिवशी दामाजी पंथ दामू शेटी हाटाला गेले. हाट म्हणजे बाजार. बाबा हाटाशी पातले, पुरावा गोड आहे. हटा करता बाबा गेलेत आणि आईनं सांगितलं, नामा नैवेद्य घेऊन मंदिरात जाय. नामदेवराय नैवेद्य घेऊन गेले आणि भगवंताच्या पुढे नैवेद्य असा उघडा केला. काय नैवेद्य होता? ती कळण्या कोंड्याची भाकर मिठाचा खडा टाकून केलेली आणि त्याच्यावर जरा अशी भाजीचं पालकट होतं आणि एक तुळशीचं पान ठेवलेलं. ते उघडं केलं आणि मातीच्या लोटक्यात पाणी. नामदेवरायाने सांगितलं, देवा जेवा केली म्यांगोळ नाही मी ओंगळ, देवा केली म्यांगोळ नाही मी ओंगळ. हे जगदानंद गणपती, मी आंघोळ करून आलोय, मी ओंगळ नाही, स्नान केलंय, शुद्ध आहे, जेवण माझ्या हाताने. आणि मग नामदेवरायांनी 10-5 कडवे इतके खालच्या स्तरात वापरले. ते फार मोठा लांबलचं अभंग आहे. घरी गेल्यावर काय घरी गेल्या लोक नामदेवरायाचा गाथा तो अभंग पाहिलं घेत लक्षात येईल तुमच्या.
मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं आता काहीच चालत नाही. पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम संगे. थर 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 मूर्ती कापली आणि नामदेवरायाच्या सोबत जेवू लागली. कोणाची ताकद आहे? या नामदेवरायांची ताकद आहे. काय वानू आता नकले वाणी. एकदा नामदेवराय आणि ज्ञानोबाराय उत्तर भारतात गेले. उत्तर भारतात एक कान्होगोवारी नावाचा महाराज होता. त्याच्या 27 फूट लांब मिशा होत्या. 27 फूट. आता तितक्या लांब मिशाचं गिनीज बुक मध्ये नाव येते. तेव्हा कोण होतं मोजायला? त्याच्या मिशा धरायला 18 शिष्य इकून होते आणि 18 शिष्य इकून होते. लांब किती असतील मिशा बघा. एकूण 27 फूट लांबलेली, एकूण 27 फूट. माझ्या काय गोळ्या नाही संपल्या, मी वाचून सांगतोय. एक तर 6 लोकांचं ऐकून सांगितलं, बाकीचं सगळं वाचून. भांगाऱ्या भोंगाऱ्याचं कव्हाच ऐकून सांगणार नाही. कोणी जरी विचारलं कशात येतं धोतर पिवळं होईल ना, हे कोणाचं सांगत नाही. विठाला एवढा शिष्य मिशा धरायला, जटा धरायला शिष्य एवढा मोठा श्रीमंत कान्होगोवारी. ज्ञानोबाराय का आपके महाराष्ट्र के? जी बोले महाराष्ट्र. महाराष्ट्र में नामदेव नामक संत है. जी बोले. सोबतच होते. ज्ञानोबारायांना भाषा येते, हिंदी भाषा तर नामदेवरायला बी येत होती असं थोडंच. सगळ्या संतांनी नामदेवरायांनी महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाब पर्यंत केला. हो, पंजाब पर्यंत केला, पंजाब पर्यंत. हो, आपण अजून आपल्याच भागात नाही केला. हो, एका आपल्या भागात मी दिंडीला आलो, एका काल्याचं कीर्तन दिंडी. ज्ञानोबा बोलाय लागला, तुकोबा डोलाय लागला. अरे बापरे म्हणलं, दगड उचलल्या विचून निघत होते. इतके महाराजन, इतके भजने, इतके पक्वादेन, इतके कीर्तनकार, इतके रामायणकार, आणि तरी दिंडीला हे भजन. आणि त्या काळामध्ये काहीच साधन नसताना नामदेवरायांनी पंजाबला प्रचार केला. पंजाबला काही भजन, काही. आता राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तू पप्याच्या माईला लाव ना, राधे कशाला गोंडी लावतो? अरे राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला कपाळाला लावतोय, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? तू पप्याच्या माईला लाव. कसे गोंडे लावायचे? तर बोकांडीवर मंदिर पडन अशी भजन म्हणल्या. बोकांडीवर काय लायकी का पुण्य भेटत असं काय? हे ज्या लोकांनी निष्ठेनं संप्रदाय टिकवला का, त्या लोकांनी जर हे वर्तन ऐकले ना, तर त्याच्या शापामुळे यायचे संसार बुडातून जळते हलकटायचे. विठाला मागच्या लोकांनी पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, धर्मसत्ता आणि राजसत्ता या पवित्र देशात पहिल्यापासून राबली. या लोकांनी संस्कृत्या मोडल्या नाही. अजूनही काही धर्माचे लोक बघा, मुसलमानाचा सिमेंट कालिणारा मिस्त्री तर सर्वोच्च श्रीमंत मिस्त्री, आजही त्या दोघांचे लग्न एका पद्धतीत होतात. आपल्याकडे जसा जसा पैशाचा ऊत येतो का तशा बाया लग्नात नाचतात. या पवित्र देशात बाई नाचिणाऱ्यांचे पाय तोडले छत्रपतींनी. तुम्ही नाव दिलं ना मार्केटला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाईला जबरदस्ती नाचवणाऱ्या माणसाचे चौरंग केले. आणि एखादी बाई जर पोटासाठी नाचत असेल तर तिला छत्रपतीनं सांगावं, बाय माझी बहीण, तुला जर पोटासाठी नाचायचं असेल तर तुझ्या घरी मी द्रव्य पाठवतो, पण नाचणं बंद कर. आणि त्या राजाच्या राज्यात जर लग्नात श्रीमंत बायका नाचत असतील तर काय वाटत असेल त्या राजाला? कल्पना करा ना, काय वाटत असेल? किती नालायकपणा आहे. अहो, साधी मंगलाष्टक नाहीत आपल्याकडे चांगले. लग्नातले मंगलाष्टक हे आशीर्वाद असते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना. तर सप्तपदीच्या वेळेला ते अलीकडे मागे एक विधी असतो देवा, मंगळसूत्र घालायचा. तर मंगळसूत्राला 2 बाजूला मणी असते. सव्यापसव्यम पितृया भवस्थितो सगोत्री भिन्न गोत्रानाम भयस गोत्रीश भय जायते नाम वृष्णिरोर भयतति निधि भय संगो यजायते न यज्ञिधि नाम जज्ञिने भयस्थितानाम यतो संगानाम सगोत्रेषु अपात्राम पात्रे भवगोत्रानाम भिन्ना सतीश कुलानाम तत्वानाम दवदाम्पत्यानाम आशिषो भवस्ति गोत्री. ते मंगलाष्टकीत लागू होते. सोन्याचे मणी ओविले भुजगुनी, गोऱ्या शशी कानना. अपात्रे पात्रे दर्पणो भयस्थितो नूतनायतो मधुवरा सुजायो दृश्या दश भयस्थिता जायते नाम दृष्टा भवलोकने ति पापाग्नो मुलाग्रो भय तत्वाना. हे 9 श्लोक आले. याच्यासाठी मंगल अष्टक कोणतं घेत माहिती का?
दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे अंतपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. काय शास्त्र गोडे हे सगळे मंगलाष्टक चुलीत घातले. ताई ग सखारामचा भव्या द्वारकाबाईची संगी भास्कररावचा दाश्या संभाजीरावचा गण्या यायची बसायची जागा निबर काठाने इतकी हाणायची या हराम खोरायला 2 महिने खाली नाही बसता आलं पाहिजे. अरे काय टिकवलंय संप्रदाय लोकांना आणि खुबडाय होत तुम्ही मातीत घालता लाज वाटायला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. मला आणा नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव हे बोलण्यासाठी तर मला 2019ला वाचिलं. मी इकडंच येत होतो कीर्तनाला दर्जी बोरगावला. मला 4.5 तासानं सांगितलं डॉक्टरनं बाळू जिवंत आहे. हेच होतं मला दादा उचलायला भया होते. हो इथं झालं तर अपघात तिथं अंबाजोगाईपाशी साहेबगावला त्यासाठी वाचिले. हो वारकरी संप्रदायातल्या लोकांनी खरं बोलायचं. तुम्ही सगळी माणसं तुमच्या आईवडिलाच्या वर्षात किती बाऱ्या पाया पडता? वाढदिवसाला, सणाला, दिवाळी पंचमीला, सणावारालाच पडता. महाराज दिसला की पाया पडता का नाही? म्हणून पकवाद्यानं, गायकानं, कीर्तनकारानं, रामायणकारानं, भागवतकारानं, प्रवचनकारानं इतका शहाणपणाचा घुग येऊ देऊ नी तुझ्या विद्वत्तीला विचारून कोण नाही पाया पडत. तू ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून तुला मानते. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. कोणी विचारलं असतं मला सांगा ना तुम्ही. मी कलेक्टर जरी झालो असतो तर एका जिल्ह्यात शहाणपणा केला असता. तुमच्याकडे काय येऊन कित्तागिरीला असता काय? पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामुळं 80-80 वर्षाची माणसं पाया पडते. म्हणून या संप्रदायातल्या लोकांनी खरं बोलायचं. हो विश्वास असतो आपल्यावर. काय सांगू लागलो? हा मिश्या वा लक्षात आलं. मिश्या संस्कृती टिकवली या लोकांनी. मंगलाष्टक हा तुम्ही म्हणताल आम्हाला पापी कस काय म्हणला? तर दोघाशी पतन सारीखेशी. हो गुन्हा करणाऱ्याला सामावून घेणाऱ्याला तितकंच पाप असते. म्हणून नालायकपणा जी परमार्थात करतेत का त्या लोकांना जर तुम्ही आश्रय देत असताल तर त्यानं केलेलं अर्ध पाप तुमच्या बोकांडीवर बसत असते. म्हणून इथं ज्याच्या ज्याच्या पोराचे पोरीचे लग्न राहिले त्याने एकच आजच्या कीर्तनातलं घ्या. मंगलाष्टक आपल्या संप्रदायातले म्हणा. हे कोणी असा कालवा करू नका काही बी. बघा लोकांचे धर्मावर किती पकड आहे आणि आपण नुसत्या बोंबा ठोकतो आपल्या धर्माच्या नावानं. कवडीचं काही सांभाळीत नाही. देवाला काय वाटत असं आपल्यासाठी कल्पना करा ना. काय झिजलाय तो असो. त्या कान्होबाईने सांगितलं महाराष्ट्र के संत है जी बोले और नामदेव नामक संत है वो पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब सोबत होते. मुक्ताई साहेब म्हणले ज्ञानदादा आहे. पत्थर कोणाला म्हणलं रे? पांडुरंगाला. पांडुरंगाला पत्थर म्हणते का? त्याची दाढी छाली छिपरिया म्हणले. तू पांडुरंगाला फत्र्या म्हणतो? ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता काही म्हणू नकोस शांत बस. नामदेवराय जवळ आले. ज्ञानोबाराय पत्थर को दूध पिलाते नामदेव हमारे महाराष्ट्र में है. मैं भी पत्थर को दूध पिलाता. त्याला सिद्धीपैकी एक सिद्धी येत होती. त्यानं 5 लिटर दूध आणलं सोन्याच्या गुंडीत आणि हातात दगड घेतला आणि दगडाला गुंडी लावल्याबरोबर त्या दगडानं 5 लिटर दूध पिलं कान्होगोवारीच्या हातानं. तर मुक्ताबाईनं त्या मिश्या धरणाऱ्याच्या 2-2 ठोके आणले आणि त्या सगळ्या मिश्यान दाढी अशी पिरगाळीन ओढा चटका द्याला. छिपऱ्या ह्या दगडायला आमच्या महाराष्ट्रातले कुत्री दूध पाजतील. तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज तू लंगुटीत होते मी. आणि उत्तर भारतातून कान्होगोवारी पंढरपूरला आला. मुक्ताबाई म्हणल्या तसा नको मुख्यवाणी चलू भजन कर. चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से विठ्ठल माधव से मिलना केशव माधव से मिलना चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव से चलो रे भाई पंढरपूर जाना केशव माधव. हिंदी भाषेत भजन. राधे राधे बोलता रो काय बिघडो मिठो मिठो बोलता रो विठाला विठा. भजन करीत पंढरपूरला नामदेवराय सोबत आहेत पण सांगितलं नाही ज्ञानोबाराय नाही हे नामदेवराय.
संदेश आला का बंद करा म्हणून? नाही 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 का? टाईम आहे. आगाऊच काम झालं तुमचं. मग काम म्हशीच्या वाघरावर एकदा हिरवटीला लागल्यावर त्याला सुद्धा नको सुधत नाही. एवढंच नाही. मला वाघारू म्हणल्यावर तुम्हाला लय हसू आलं. आणि वाघराचं कीर्तन ऐकणारे विडाला विडाला मंडळीत गेलं. शिष्य पाठीले आणि दूध आणलं. गुंडी हातात घेतली. बैकरे सर नामदेव पायरी जवळ गुंडी आली चोखोबरायच्या पलीकडून. आणि पंढरपुरातल्या मालकाने भगवान शिवजीला सांगितलं, शिवजी हे फुगीर मला दूध पाजायला आले, जरा अग्नीला आदेश द्या. आणि शिवजीनं अग्नीला सांगितलं, अग्नी ह्या दुधात जाय. इतकी गुंडी तापली, इतकी गुंडी तापली, गरुड खांबा पोस्तोर येऊस तर कान्होगोवाऱ्या शिस्तीत राहिला. तिथं आल्या त्याची लंगोटी सुटली आणि गुंडी खाली पडली. बापरे, कातडीत चिटकली गुंडीला. पुन्हा गुंडी आणली. अशा 25 गुंड्या, 125 लिटर दूध गरुड खांबापाशी सांडलं. पण पंढरपुरातल्या मालकापुस्तक दूधच नाही गेलं. आणि मग कान्होगोवारीनं असे हात केले नामदेवरायकडे, ज्ञानदेव नामदेव काही यही बोले, हे ते साथ में थे बोले, आप बोलेच नाही. हम नहीं बोलते बोले महाराष्ट्र के लोक, असं नाहीत बोलत म्हणे आम्ही. हे पिलाते दूध. हो. मुक्ताबाई म्हणल्या, नामदेवा जी आई साहेब पाजा दूध. डोळे भरून आले गुरुजी. मुक्ताबाई जवळ आल्या. नामा, अरे नैवेद्य खाऊ घातलास, आवंड्याचं मंदिर फिरिलस, कितीतरी वेळेस दूध पातलस, नैवेद्य खाल्ला तुझ्या घरचा, तुझ्या इथं आंघोळीला आले, दीपावलीच्या सण दिवाळीचा आला, नामारा उळाशी गेला, आंघोळीला गेला शंकर देवाला घरी तो, मग दूध पाजलं. काय रडतो तू? ही साहेब, कान्होगोवारी पैशावाला महाराज आहे म्हणून दूध विकत आणलं, माझ्याकडे काय. मुक्ताबाई म्हणल्या, नामा त्या फुगिरानं आणलेलं दूध सांडलंय ना रे, हे भर ना, भर वंजळीनं भर. नामदेवराय म्हणले, आई साहेब आपल्या सगळ्या पायानं तुडीलंय ना. ऐक म्हणले, राधेच्या पायाची माती त्यानं द्वापार युगात पेली, ती भजन करीत होती, आणि आपण काय गाणी म्हणतो का? मग आपल्या पायानं दूध तुडीलेलं त्याला काय झालं प्याला? काय मुक्ताबाईंचा अधिकार. मग नामदेवरायनं भेद भेद ते वंजळीनं दूध फरलं. कान्होगोवारी म्हणले, हे पैरलं गेवाला दूध. मला हिंदी येत नाही, मी आधीच सांगितलं आहे का नाही, येत नाही आपल्याला, कशाला आगाऊपणा करायचा. हे दूध. मुक्ताबाई म्हणल्या, गपचिक बस, शांत बस म्हणले, शांत. लहाला करू लागलो, हाताची कातडी गेली ना, सालटीच गेली सगळे, हाडू उडे पडले. नामदेवरायनं दुधाची गुंडी घेतली आणि तिकडे चालले. मुक्ताई साहेब म्हणल्या, नामा खबरदार जर जागेवर हलशील तर त्याला गरज असली तर खाली येऊन पेन. आणि मग तिथं अभंग म्हणला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. मग देवा कोणती गाय, कोणता बछडा आहे, फार सुंदर काव्य येते. दूध पिओ मोरे गोविंद लाला. 1.25 किलो लोण्याचा गोळा सकाळी लावल्या जातोय. 8 श्लोक म्हणते. जगदानंद कंद पतयो रुक्मिणी पांडुरंग प्रमुख पंचायत देवताभिषेक विनियोगेन प्रसाद रस्तस्तेव च पंचगंगा हवानांज प्रियतान्नम आपां पतिनिरां सर्वास्ति भयानां देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु भयो यत्तटान् पवित्र भयानाः जम्बुद्वीपेस्ततेव च यतर्वृष्टिरोर्भयज्जायो तत्रान्नवनितो भयो यत् हवा भक्षन्ति यत जायो तत्रा नैवेद्यो यत्समर्पितः. गुंजभर खात नाही, गुंजभर. 1.25 किलो मोजून लोण्याचा गोळा, मोजून उलटा लावणाऱ्याच्या हाताचा मळ पडल्यावर शिल्लक भरत, पण कमी होत नाही. खातच नाही. सगळ्याच्या पायानं तुडिलेलं. ज्ञानोबारायांचे पाय, मुक्ताई साहेबांचे पाय, नामदेवरायांचे पाय, समाधी सोहळा आहे परवा, समाधी सोहळा, त्यांच्या पायानं तुडिलेलं दूध. विटेवरचा मालक खाली आला दूध पेलं. काय ताकद आहे. आणि मग
नामदेवरायाकडे बघितल्याच्या नंतर लाला करणारा कानोगोवारी पण राहुलच नाही. नामदेवरायाच्या नावाचा गजर केला. संत शिरोमणी नामदेव वाजल्याबरोबर हात जशाला तशीच झाली. ही ह्या वारकऱ्यांची ताकद आहे. काय वानू आता न पुरे ही वाणी. लय लांब गेले हो. 3-3 मिनिटं पुढाऱ्याची महाराजाची मिनिटं मोठलीच असते. हो बघा माझ्या सावता बाबाचा विषय. सावता महाराज पंढरपूरला गेलेत नाही राजू. पंढरपुरातला मालक सावता महाराजाकडे आला. हे बा आपल्या कामाला देव मानायचं. तुम्ही आडत उघाड्याच्या नंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुमच्या आडतीवर माल विकल्याच्या नंतर त्याला पैसे मिळतात आणि ते पैसे मिळाल्याच्या नंतर त्याची बाकीची दिनचर्या चालती. म्हणजे तुम्ही हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. ही ताकद आहे. डॉक्टरने पेशंट तपासून त्याच्या आजाराचं निदान जर केलं ना आबा तर तो डॉक्टर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त करतो. शिक्षकांनी आपल्या समोरचे विद्यार्थी घडून जर विद्यार्थी भारताचे हिरे म्हणून गाजवले तर तो शिक्षक हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. शास्त्रे शेतकऱ्याला स्वतः 5 क्विंटल गहू लागत असतील आणि तो 50 क्विंटल जर गहू पिकीत असेल तर त्यानं पिकवल्यामुळं आपलं पोट भरतंय. हजारो यज्ञाचं पुण्य त्या शेतकऱ्याला आहे आणि त्या शेतकऱ्याचा माल आल्याच्या नंतर त्याचा द्रव्य देऊन त्याचा व्यवहार तुम्ही भागवता. म्हणून तुम्हाला सुद्धा कितीतरी यज्ञाचं पुण्य. सावता महाराज सांगतात आपल्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जर शेताला कॅनलला पाणी सुटलं असेल आणि पाणी सुटून जर लाईन असेल तर ऊस ज्वारी गहू भिजवायचं सोडून शेतकऱ्यांनी भजन करायचं नाही. हे कॅनलला पाणी सुटल्यावर भजनाला गेला आणि कॅनलचं पाणी बंद झाल्यावर ऊसात गेला. पाप लागलं तुला राजा. तू शेतीत काम करणं हे तुझं किती परमार्थ आहे. बाबा पाळण्यात लेकरू रडायलंय आणि लेकराची सेवा करणं हेच त्याच्या आईचं भजन आहे. मालकाला शुगर आहे आणि बाई निघाल्या बाळू महाराजाच्या कीर्तनाला आणि ते दर 20 मिनिटाला लघवीला जावं लागत होतं. शुगरचं माथा रते आणि पप्याच्या बापानं सांगितलं पप्याच्या माईला अगं मला धरून न्यावं लागतंय आजच्या दिवस ढकवा. आणि आली कस्तुरी माया कीर्तनाला आणि ते मथार लगविल गेलं पडन त्याचं डाव गुडघं मोडलं. हिनं 100-200 कीर्तनकार उकळून खाल्ली तरी हिला पुण्य नाही. हिला पुण्य तेच होतं मालकाचा हात धरून त्याला लघुशन केला नाही. आपलं काम सर्वात मोठं भजन आहे. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. आपल्या वाट्याला जे काम येतं का तेच देव. अशी आपली शेतीच देव समजून काम करणारे सावता महाराज त्यांच्यासाठी जगाचा मालक तो सुद्धा धावून येतो. काय माझ्या सावता महाराजांचा अधिकार आहे. सद्गुरु सावता महाराज. त्या सावता महाराजांच्या चरणी माझ्या नामदेवरायांच्या चरणी सद्गुरु चाकरवाडी माऊली दादांच्या चरणी सत्यनारायण भगवंताच्या चरणी उपस्थित तुम्ही हे सर्व माझे ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारे वारकरी मृदंगाचार्य टाळकरी गायनाचार्य निष्ठावंत सात्विक वैष्णव वारकरी सर्वांना प्रणाम करतो. आणि सर्व क्षेत्रातली आलेली माणसं हे व्यापारी क्षेत्रातली सगळी लोक व्यापारी असतील हमाला असतील काय तो लई वगैरे काय गुमास्ते आमकं तमकं वगैरे म्हणीम गिरीम सगळे या सगळ्यांच्या वतीनं चालत असलेला श्री सार्वजनिक सत्यनारायण व भंडारा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट लातूर या सर्व मला वाटतं 27-28 वर्षापासून हे करतात. आणि मला विशेष त्या शेठजीनं सांगितलं आम्ही केटर्स लावत नाही. आमचे 200-300-400 लोक उद्या मस्त पांढऱ्या टोप्या वगैरे पांढऱ्या पोशाखात सगळी जण वाढतात. प्रत्येक जण सगळी जण वाढतात. तुमच्या याही कार्याला सलाम. कारण स्वतः वाढायचं. उद्या बऱ्याच परिसरातले शेतकरी सुद्धा इथे या मार्केटमध्ये येतील आणि एक दिवस या भंडाऱ्याच्या निमित्तानं तुम्ही लक्ष्मीच्या अधिष्ठानावर बसलेली वैशास्तितो अधिष्ठिता रमारजितो भयो म्हणजे व्यापार लक्ष्मीच्या अधिष्ठित तत्वावर बसलेली तुम्ही सगळी लोक एक दिवस माझ्या शेतकरी राजाला जीव घालता येते तुम्हाला वाढवून तुमच्यासारखे नशीबवान तुम्ही आहात. हजारो पंढरपुरातल्या मालकाच्या वाऱ्या केल्याचं पुण्य उद्या शेतकऱ्याला तुम्ही जीव वाढायचं तुम्हाला हे प्राप्त होते. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि काही जण म्हणतील हे महाराज लोक काहीच सांगतात गाढ व्हायला पटतच नसतो. गाढ व्हायला पटत नसतं. हत्तीनं गाढ व्हायच्या नादी लागायचं नाही. हो तुम्ही हत्ती माणसं येतं. एकदा गाढ नदीच्या कडीला बसलं
नदीच्या कडीला बसलं आणि तिकून हत्ती आला आणि गाढवानं हत्तीला आवाज दिला, ए हत्ती दादा इकडे ये. काय काम आहे? ही नदी कोणीकडे वाहती रे? म्हणला उत्तरेकड. काय मूर्ख आहे म्हणे, 8 पायला तांदूळ खातो तू, राजाला पाठीवर बसतो आणि खोटं बोलतो. ही नदी पूर्वेकडे वाहती, पूर्वेकडे वाहती आणि नदी उत्तरेकडे वाहत होती. आणि हत्तीनं कोर्टात केस टाकली. संपितो 2 मिनिटात. हो, कोर्टात केस टाकली आणि मग राजाकडे गेला तो न्याय. राजाला हत्तीनं सांगितलं, ऐका राजेसाहेब, तुम्ही माझ्या पाठीवर बसून कुठं फिरता? नदीच्या कडेला. ती नदी कोणीकडे वाहती? म्हणले उत्तरेकडे. मग भांडण तेच आहे, गाढव मला पूर्वेकडे म्हणते मी उत्तरेकडे म्हणतो. थांब म्हणले. प्रधानमंत्री, महामंत्री, सुमंत्री 4 साखळ्या घेऊन या लोखंडाच्या. 4 साखळ्या आणल्या आणि हत्तीचे 3 पाय बांधले. हत्ती म्हणला, मी खरं बोललो तरी बांधले. तू खोटं बोलल्यामुळं बांधलेत नाही, तू गाढवाच्या नादी काऊन लागला म्हणून बांधले. तू हे पाय खोटं बोलला म्हणून बांधलेत नाही. हत्तीनं गाढवाच्या नादी लागूत नाही. या संप्रदायात काम करणाऱ्या, धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्या गाढवायच्या तुमच्यासारख्या हत्तीनं नादी लागायचं नाही. तुमच्या या कार्याला प्रणाम. जय जय